व्हिडिओ खास पासिंग बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, पासिंग किंवा नॉर्मल बॅच स्टुडंट्स। या व्हिडिओमध्ये मी जे क्वेश्चन सांगतो ते तुम्ही कंपल्सरी स्टडी करून जावा। लिनियर इक्वेशन आहे का नाही याच्या ज्या कंडिशन्स आहेत हे एक स्टडी करा, त्याच्या पॉवरवरून आपण ठरवतो। त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही परफेक्ट करा। हे ॲक्टिव्हिटीवाले क्वेश्चन सगळे परफेक्ट करा। हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये क्वेश्चन 7 याला आपण एक्सचेंज क्वेश्चन म्हणतोय, आदला बदली क्वेश्चन 99,101 अँड 101,99 असले क्वेश्चन्स परफेक्ट करा। असा क्वेश्चन असेल तर मल्टिप्लाय बाय 3 हे तुम्हाला माहीत पाहिजे। त्याच्यानंतर हे सोपे क्वेश्चन्स करा, पुट 3 पुट करून 0 ही व्हॅल्यू आपल्याला मिळते, इथं 5 पुट करायचं असतं। हे वाले क्वेश्चन्स परफेक्ट करा। डायमंड बॅचने हा स्टारवाला क्वेश्चन्स पुट करा, 1 2 3 पुट करून इथं आपल्याला व्हेरिएबल मिळत नसतं ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल प्रत्येकाला आला पाहिजे कंपल्सरी, इथं सिली मिस्टेक करू नका। मायनसचे रूल्स परफेक्ट करा। अशा ॲक्टिव्हिटीज परफेक्ट करा। हे सुद्धा पहा, नंबर ऑफ व्हेरिएबल्स लिनियर आहे का नाही, ह्या ॲक्टिव्हिटीज हे वाले क्वेश्चन्स परफेक्ट करा सगळे क्रॅमर्स रूल्सचे। इझी क्वेश्चन्स। हा क्वेश्चन 3 किंवा 4 मार्क राहील, ज्याचं स्कोरिंग 30 पर्यंत जाते त्यांनी हे क्वेश्चन्स करा। सबस्टिट्यूट करायचं आहे 1/x आणि 3x + y वगैरे। हे ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स येतात बोर्डला बरेच, ह्याच्यामधून एकदा जस्ट गो थ्रू करा। डायमंड बॅच हे अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचा क्वेश्चन परफेक्ट करा। x + y केव्हा येतं, x - y केव्हा येतं हे जरा चेक करा। वेलॉसिटी = डिस्टन्स अपॉन टाईम। सगळे वर्ड प्रॉब्लेम मोस्टली फर्स्ट, सेकंड अँड थर्ड चॅप्टरमधून करा। हा सुद्धा महत्त्वाचा आहे। युनिट्स, प्लेस किंवा आफ्टर इंटरचेंजिंग काय व्हॅल्यू येते हे परफेक्ट करा। हे वर्ड प्रॉब्लेम सगळे डायमंड बॅच परफेक्ट करा। हे सोपे वर्ड प्रॉब्लेम आहे, डिफरन्स x + y, x - y आणि सम x + y हे परफेक्ट करा। हा वाला क्वेश्चन परफेक्ट करा, सोपा आहे। ह्याच्यामधला हा क्वेश्चन जर आला तर डायरेक्टली आन्सर लक्षात ठेवायचं। इझी क्वेश्चन इट इज। देन हे क्वेश्चन्स वर्ड प्रॉब्लेम सगळे डायमंड बॅचला यायला पाहिजे। ह्याच्यामध्ये सुद्धा क्वाड्रेटिक क्वेश्चन आहे का नाही, क्वाड्रेटिक आहे का नाही असे सोपे क्वेश्चन्स आहेत। हा प्रॅक्टिस सेट पूर्ण सोपा आहे। 2.1 कुणीसुद्धा सोडू नका, परफेक्ट करा। आत्ता वेळ कमी आहे, फक्त तुम्ही रीडिंग करा त्याचं बोट ठेवून। फॅक्टरायझेशनचं एक एक्झाम्पल परफेक्ट करा। रूटवाला क्वेश्चन बघा, ॲक्टिव्हिटीज पहा। स्टारवाल्या क्वेश्चनचे रूट्स माहीत आहेत का, रूट्स -√6 -√6। त्याच्यानंतर परफेक्ट स्क्वेअरमध्ये कोइफिशियंट इथं तुम्हाला डिवाइड बाय 9 करायचं, हे एकदा व्यवस्थित बघून घ्या। कोइफिशियंट 1 पाहिजे। हा फॉर्म्युला लिहिताना इथं प्लस मायनस घ्यायचा आहे, सिली मिस्टेक करू नका, मायनसच्या चुका होतात, जरा कॅल्क्युलेशन एकदा बघून घ्या। हा सोपा क्वेश्चन आहे, ABC ओळखणे। त्याच्यानंतर फॉर्म्युला मेथड, इझी क्वेश्चन्स आर देअर। नेचर ऑफ द रूट्सच्या 3 <0 = 0, रिअल अँड इक्वल हे क्वेश्चन जरा परफेक्ट करा। अल्फा आणि बीटाचं कंपल्सरी करा, फार महत्त्वाचे आहेत। अल्फा आणि बीटाचे हे 2 फॉर्म्युले, याला सम ऑफ द रूट्स, याला प्रोडक्ट ऑफ द रूट्स म्हणतात। हे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत। 2.5 मधले हे ॲक्टिव्हिटीला पडतात, सोपे क्वेश्चन्स आहेत, कुणीही सर्वांनी परफेक्ट करा। हे 3 क्वेश्चन्स। 2.5 हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट आहे, सर्वांनी परफेक्ट करा। उद्या तुम्हाला याच्यातले क्वेश्चन्स दिसतील। हे सुद्धा क्वेश्चन्स फार महत्त्वाचे आहेत डायमंड बॅच, अल्फा क्यूब, बीटा क्यूब वगैरे के काढणे, हे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे आहेत डायमंड बॅचने। हा सुद्धा क्वेश्चन सोडू नका, सगळे बघा हे क्वेश्चन्स। हे सगळे डायमंड बॅचसाठी फार महत्त्वाचे आहेत। एरिया ऑफ ट्रॅपेझियम फॉर्म्युला पहा, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम। त्याच्यानंतर 1/box + 1/box = 1/box। डेथचा प्रॉब्लेम आणि वॉटर टॅपचा क्वेश्चन हा परफेक्ट करा। ही ॲक्टिव्हिटी परफेक्ट करा। सोपे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स काय असतात आणि एपीमध्ये काय घेतात ते पण परफेक्ट पहा। देन हे सगळे MCQ क्वेश्चन्स आहेत, ह्याच्यातले जे होतात सोपे क्वेश्चन्स परफेक्ट करा। हा टँकचा क्वेश्चन जो मी आत्ता सांगितला, ऑरेंजचा क्वेश्चन सोपा आहे, डिफरंट। ह्याच्यामध्ये ऑपरेशन्स राईट टू लेफ्ट करतात, ते लक्षात ठेवा। एपीवाले हे जे क्वेश्चन्स आहेत, एपीवाले पुढं आहेत क्वेश्चन्स, ते परफेक्ट करा। हे सुद्धा येतात का बघा। क्वेश्चन 8 थोडे डिफिकल्ट आहेत डायमंड बॅचसाठी। एपीमध्ये करताना फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये बरेच जण सिली मिस्टेक इथं करणार आहेत। मायनस आणि रूटवाले क्वेश्चन्स परफेक्ट बघा। D0 असेल तर कॉन्स्टंट एपी असते, असा क्वेश्चनसुद्धा विचारला जातो। पॉईंट क्रॉस मल्टिप्लाय करायचं हे बघा। मायनसचे रूल्स जरा परफेक्ट करा। मायनससाठी मी एक व्हिडिओ पाठवतो परत एकदा। डायमंड बॅच हा क्वेश्चन नंबर 3 करा, त्यासाठी इंटिजर असावा लागतो, हे एकदा चेक करा। त्याच्यानंतर डिव्हिजिबल बाय 4, नंबर डिव्हिजिबल 4 हे बघा। हे एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत, कुणीही सोडू नका याच्यामधले।
हे T21ची व्हॅल्यू असेल हे इक्वल टूच्या लेफ्ट साईडला आपण पुट करतो. त्याच्यानंतर तिन्ही फॉर्म्युले परफेक्ट करा. डायमंड बॅच हे एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल 2, एक्झाम्पल 3 तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर हे सोपे क्वेश्चन्स आहेत. सम ऑफ नॅचरल नंबरचा फॉर्म्युला n × n+2 हे क्वेश्चन्स परफेक्ट करा. स्टारवाले क्वेश्चन डायमंड बॅच करा. हे 4 स्टारवाले आहेत. स्टारसाठी तुम्हाला हॉट क्वेश्चन चॅप्टर 1st, 2nd आणि क्वेश्चन फक्त चॅप्टर 1st, 2nd आणि 3rd मधूनच करायचे आहेत. लिनियर, क्वाड्रेटिक आणि AP मधून. त्याच्यानंतर हे डायमंड बॅचसाठी काही क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे आहेत. वर्ड प्रॉब्लेम AP मधले हे सगळे क्वेश्चन्स परफेक्ट करा. ऑडिटोरियम AP कशी घ्यायची ते तुम्हाला माहिती आहे. A+D, त्याच्यानंतर A+2D अशी असते आणि दुसरी मेथड A - D, A+D. त्याच्यानंतर हे वाले क्वेश्चन्स परफेक्ट करा. सम ऑफ +30 नॅचरल नंबर कसा येतोय बघा. हा वाला क्वेश्चन डिफरन्स ह्याचा 5 आहे. 5 × 5 = 25. हे क्वेश्चन्स पहा. फायनान्शियल प्लॅनिंग ह्याच्यामधले हॉट क्वेश्चन्स 3 परफेक्ट करा. 1, 2, 3 हे हॉट क्वेश्चन्स आहेत. डिफिकल्टी लेवल जास्त यायची. बिलिंग शीट GST नंबर 1 पाठ करा. एक फिक्स पाठ करा. 27 ABCDE 28 29 F1Z5 लाईक दॅट यू कॅन रिमेंबर. बिलिंग शीटसाठी हे कामाला येतं. ह्याच्यावरची इसेन्शियल आयटमवरती काय असतं हे एकदा रीड करा. त्याच्यानंतर हे 4.1 सोपा आहे. सर्वांनी एकदा रीड करा. विथ GST जर असेल, विथ GST असेल तर X न सुरुवात होते एक्झाम्पलची. हे परफेक्ट करा. असा क्वेश्चन तुम्हाला जर आला तर ॲक्टिव्हिटीला येऊ शकतो. असे क्वेश्चन ॲक्टिव्हिटीसाठी परफेक्ट करा. हा सुद्धा प्रॅक्टिस सेट सोपा आहे. बिलिंग शीट बघा. B to C बिलिंग शीट परफेक्ट करा. हे वाले क्वेश्चन्स बघा. बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉल व्हॅल्यू हे आपण केलेलं आहे स्टडी. 4.2 सुद्धा सोपा आहे. आजचा एक दिवस फक्त तुम्ही रिडिंग करा. ॲन्सर रायटिंग काही करू नका. रेट ऑफ रिटर्नचे 3 फॉर्म्युले. सम इन्व्हेस्टेड, डिव्हिडेंड. डिव्हिडेंडमध्ये आपण फेस व्हॅल्यू वापरतो, मार्केट व्हॅल्यू वापरत नाही. त्याच्यानंतर हा चार्ट मार्च 2023ला पडला आहे असा हा क्वेश्चन हे परफेक्ट करा. हा पडला आहे मार्च 23ला. त्याच्यानंतर हे सोपे क्वेश्चन्स आहेत. टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करणे वगैरे, रेट ऑफ रिटर्न हे परफेक्ट करा. आणि इथून पुढचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते थोडे अवघड आहेत. ते ज्यांना जमतात ते करा. प्रॉब्लेम सेट A हे सगळे क्वेश्चन्स बघून चला. GST कधीपासून चालू झालं. MCQ एकही चुकायला नको. हे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत. शक्यतो हॉट क्वेश्चन याच्यातले करू नका. प्रॉबॅबिलिटी करताना MCQ परफेक्ट करा. टोटल प्रॉबॅबिलिटीची सम 1 असते. प्रॉबॅबिलिटी ऑफ फेल्युअर प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस 1. प्रॉबॅबिलिटी पर्सेंटेजमध्ये असेल तर 100 मॅक्झिमम असते, 0 to 100. आणि पॉईंटमध्ये असेल तर 0 to 1 असते. याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत. हे सगळे तुम्हाला कार्ड्स बघून चला. टोटल कार्ड्स, फेस कार्डची प्रॉबॅबिलिटी किती असते. एका याच्यामध्ये 4 फेस कार्ड म्हणजे 12/52 कार्ड्स असतात. त्याच्यानंतर ऑर हा प्रॉबॅबिलिटी ऑफ किंग ऑर क्वीन त्याच्यामध्ये प्लस करत असतो. हे सगळ्यांचे सॅम्पल स्पेस बघा. हे सॅम्पल स्पेस सोडून अजून मास्टर कीमध्ये दिलेत. म्हणजे कॉईन आणि डाय ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर ते सॅम्पल स्पेस परफेक्ट करा. याच्यामध्ये दिलेले लिमिटेड आहेत. ह्याचे 3 स्टेप लक्षात ठेवा. पहिल्यांदा पहिलं स्टेटमेंट आपण ह्याचं लिहितो सॅम्पल स्पेस. त्याच्यानंतर N of S लिहितो. त्याच्यानंतर इव्हेंटचं स्टेटमेंट. त्याच्यानंतर N of A आणि त्याच्यानंतर P of Aचा फॉर्म्युला. असे 3 स्टेप प्रोसेस आहे त्याची. त्याच्यानंतर हे नंबर ऑफ कमिटी मेंबर्स. याच्यामध्ये ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट ह्याचा अर्थ बघा. कमीत कमी आणि जास्तीत जास्त ह्या शब्दांचा अर्थ बघा. ॲटमोस्ट आणि ॲटलिस्ट. त्याच्यानंतर इवन नंबर, ऑड नंबर हे बघा. प्राईम नंबर सगळे तुम्हाला माहीत पाहिजेत. हे फक्त गो थ्रू करा. प्रॉबॅबिलिटीमध्ये एकही मार्क तुमचा जाता कामा नाही. हे सॉल्ड एक्झाम्पल्स प्रॉबॅबिलिटीचे महत्त्वाचे आहेत. हर्ट प्लस डायमंड काय प्रॉबॅबिलिटी ते चेक करा. हा चार्ट महत्त्वाचा आहे. रीड करा. हे MCQs. एस स्पेड हे सगळं चेक करा. एस कशाला म्हणतात. एस टोटल किती असतात. एस म्हणजे टोटल 4 असतात. प्रत्येक सेटमध्ये 1. MCQ जो तुम्हाला मी आत्ता सांगितला तो 1.5 प्रॉबॅबिलिटी असू शकत नाही. हे परफेक्ट करा. हा जो क्वेश्चन आहे तो हॉट क्वेश्चन डायमंड बॅचनी करा येत नसेल तर. हा क्वेश्चन डिफरंट आहे. डायवरती 6 नंबर असतात. त्याऐवजी त्यांनी 6 आपल्याला डिजिट्स दिलेत. ए त्याच्यामध्ये रिपीट झाला आहे. हा परफेक्ट करा क्वेश्चन. असे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर ही स्टारवाले काही क्वेश्चन्स आहेत. स्टॅटिस्टिक्समध्ये मीन मेडियन मोडचे हा फॉर्म्युला ऐनवेळी तुमचा चुकू शकतो. सगळे फॉर्म्युले परफेक्ट करा. क्लास कंटिन्यूस करायचे विसरू नका. क्लासेस कंटिन्यूस करायला लागतात. ॲझ्युम मीनमध्ये कुणालाही ॲझ्युम केलं तर चालतं. शक्यतो आपण मिडलला घेतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्लासेस कंटिन्यूस आहे का. क्रिंक मार्क केव्हा येणार पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये ते बघा. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी झिगझॅग पॅटर्नमध्ये प्लस करतो ते बघा. लेस दॅन अँड मोर दॅन असे 2 टाईप आहेत त्याचे. हा फॉर्म्युला लाल नाही तू काळा फुगा फोडला होता. हे ट्रिक्स बघा. प्लस मायनसमध्ये कन्फ्यूज होऊ नका. N/2 पेक्षा मोठा क्लास असतो ते बघा.
एफ नंतर वरचं तिरकं असतं ते सी एफ असतं. हे क्वेश्चन्स चेक करा. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला चुकू शकतो, परफेक्ट करा हा फॉर्म्युला. ह्याचं ॲन्सर्सला युनिट लिहायला विसरू नका. युनिट्स इथं दिलेलं आहे त्यांनी, लिटर वगैरे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये क्रिंक मार्क द्यायला विसरू नका. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे सगळं व्यवस्थित लिहा. हे हिस्टोग्रामचे 2 टाईप्स बघा पॉलिगॉनचे, विथ हिस्टोग्राम, विदाऊट हिस्टोग्राम. त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स ते यायला पाहिजेत. त्याच्यानंतर पाय चार्टचा क्वेश्चन मी ग्रुपला ऑलरेडी फोटो पाठवला आहे. हे महत्त्वाचे आहेत, हे परफेक्ट करा. टोटलने डिवाइड 360ने मल्टिप्लाय. सेंट्रल अँगलचा हा फॉर्म्युला आहे. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला आणि इथं ॲक्टिव्हिटी दिलेत, ह्या ॲक्टिव्हिटीज परफेक्ट करा. पाय चार्टवरचे सगळे क्वेश्चन्स करा. हे MCQs दिलेत पायच्यामधले, त्याचे ॲन्सर्स निदान काय आहेत तुम्हाला माहीत पाहिजे. जस्ट गो थ्रू इट. अँड प्लस मायनसमध्ये चुका करू नका. प्लस मायनस इंटू असेल तरच होतं. ॲडिशन असेल तर मायनस मायनस बिगर नंबरचा आपण साईन देतो. ह्या गोष्टी पहा. क्रॅमर्स रूल्समध्ये साईनची मिस्टेक होऊ शकते. प्रत्येक स्टेप नंतर एक लाईन सोडा. वैयक्तिक असं व्यवस्थित बोट ठेवून ते पूर्ण चेक तुमचं झालं पाहिजे, तरच आउट ऑफ आउट किंवा मॅक्झिमम स्कोर होऊ शकतो. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द एक्झाम्स. थँक्यू व्हेरी मच.